नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूषण पटेल स्वागत क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आपल्याला आता प्रॅक्टिस सेट 2.5 चा अतिशय सोपा आहे. तर यामध्ये आपल्याला आठवा क्वेश्चन पाहायचा अतिशय सोपा आहे. याच्यामध्ये दिले 3x² - 2√6x + 2 = 0. ह्या उदाहरणामध्ये आपल्याला फर्स्ट अँड लास्ट टर्म जे आहे यांच्या काय करावं लागतो मल्टिप्लाय. म्हणजे या ठिकाणी 3 and 2 यांचा जर आपण मल्टिप्लाय केला तर आपल्याला मिळतो 3 to the 6. आणि या ठिकाणी आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार आणि त्यांची सम या ठिकाणी -√26 येणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस काय करणार आपण समजून घ्या. जर आपण -√6x आणि -√6x x ने फक्त अगोदर सुरुवातीला तुम्हाला समजण्यासाठी -√6 - √6 जर या ठिकाणी आपण जर घेतला तर आपल्याला मिळतो, याचा मल्टिप्लाय जर केला तर आपल्याला मिळतो 6 मिळतो. आपल्याला काय मिळतो 6 मिळतो. आणि त्याच पद्धतीने यांची जर आपण ऍड केली तर आपल्याला काय मिळतं, यांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला मिळतं -√6 आपल्याला मिळतं. ओके, या पद्धतीने आपण काय करायचं, मग या ठिकाणी आपण घ्यायचं 3x² - √6x plus -√6x plus 2 = 0. आता काय करायचं आपल्याला बघा, या ठिकाणी 3x² आहे. तर हे गरजेचं की आपल्याला या ठिकाणी 3x कसा मिळणार. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी 3x जर घ्यायचं मग याची फोड कशी करता येईल आपल्याला. मग या ठिकाणी आपण घेऊ √3x ब्रॅकेट मध्ये √3x जर आपण घेतला तर बघा आपल्याला काय मिळतो √3 * √3. √3 जर केला तर आपल्याला मिळतो 3. √6 केल्यानंतर आपल्याला 6 मिळाला. त्याच पद्धतीने √3 आणि √3 चा मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळतो 3 मिळतो. तसेच x * x² या पद्धतीने आपण घेऊ. आता आपल्याला काय करायचं की आपल्याला -√6x हवा आहे. तर तो कसा मिळणार आहे. जर या ठिकाणी आपण हा पॉझिटिव्ह नंबरला आणि इथे एक निगेटिव्ह नंबर जर घेतला √2 जर घेतला तर या ठिकाणी √3x * √2 जर केला तर आपल्याला मिळतो -√6x आपल्याला या ठिकाणी मिळतो. तसेच आपल्याला या ठिकाणी आपल्याला ही ब्रॅकेट सेम इथे येणार आहे. ओके, ॲज इट इज लिहून घेऊ आपण. मग आता काय करायचं, आता आपल्याला अशी एक संख्या या ठिकाणी घ्यायची की ती संख्या घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मिळेल -√6x मिळेल. अशी संख्या आपण कोणती घेतली. जर या ठिकाणी आपण -√2 जर घेतला तर -√2 * √3x जर यांचा त्या ठिकाणी मल्टिप्लाय केला तर आपल्याला मिळतो त्या ठिकाणी -√6x आपल्याला मिळतो. आणि -√2 * -√2 जर केला तर आपल्याला मिळतो 2. -√2 * -√2 जर केला -√2 * -√2 जर केला तर आपल्याला काय मिळतो, त्या ठिकाणी आपल्याला मिळतो √4 आणि √4 चा स्क्वेअर रूट काय मिळतो आपल्याला 2 मिळतो. या पद्धतीने दोन निगेटिव्ह नंबरचा मल्टिप्लाय कधी काय असतो पॉझिटिव्ह असतो. या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला लिहून घ्यायचे. नंतर काय करायचं आपल्याला बघा, हे लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आता या ठिकाणी आणि या ठिकाणी लिहून घेऊ आपण =0. या पद्धतीने लिहिल्यानंतर आता एक गोष्ट करायची आपल्याला, अतिशय सोपं आहे. कंसाबाहेरील संख्या एका ब्रॅकेटमध्ये आणि कंसातील बघा हे सेम आहे. मग याच्यापैकी एक आपण ब्रॅकेट घेऊन घ्यायचं √3x √2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कंसाबाहेरील संख्या दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण लिहून घेऊ √3x - √2. या पद्धतीने आपण सुरुवातीला लिहून घ्यायचं =0. आता काय करणार आपण ब्रॅकेट ओपन करून द्यायचे. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर आपल्याला मिळतो √3x
मायनस रूट 2 इज इक्वल टू 0 किंवा आपल्याला काय मिळतं रूट 3x मायनस रूट 2 इज इक्वल टू 0. बघा दोघं कसे आहेत त्या ठिकाणी सेम आहे सारखं आहे. आता इथं काय करणार आपण या ठिकाणी हा रूट 2 मायनस आहे इकडच्या बाजूला 0च्या बाजूला येताना तो काय प्लस होईल म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल रूट 3x इज इक्वल टू हा मायनसचा काय होईल प्लस होऊन जाईल. त्याच्यानंतर काय होईल हा रूट 3 आणि x यांच्यात मल्टिप्लाय होतोय हा रूट 3 इकडे येताना डिवाइड होईल म्हणजे आपल्याला x इज इक्वल टू रूट 2 अपॉन रूट 3 आपल्याला मिळणार. तसेच आपल्याला या ठिकाणी तेच मिळणार आहे. ओके मग या ठिकाणी काय केलं आपण रूट 3x हा मायनस रूट 2 या ठिकाणी रूट 3x हा मायनस रूट 2 इकडच्या बाजूला जाईल म्हणजे तो होऊन जाईल प्लस. त्याच्यानंतर रूट 3 इंटू x या ठिकाणी रूट 3 इकडचे बाजूला येतात डिवाइड होऊन जाईल म्हणजे या ठिकाणी x इज इक्वल टू रूट 2 अपॉन रूट 3 बघा सेम आपल्याला मिळालं. मग या ठिकाणी आपण लिहून देऊ शेवटी रूट 3 अपॉन रूट 2 रूट 2 अपॉन रूट 3 and रूट 2 अपॉन रूट 3 are roots of the given quadratic इक्वेशन. बघा या पद्धतीने आपण हे उदाहरण पाहिलं अतिशय सोपं आहे. तसेच आपल्याला पुढचं उदाहरण पाहायचं. पुढचं उदाहरण बघा अतिशय सोपं आहे. या उदाहरणासाठी आपल्याला या ठिकाणी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b आणि a मायनस b याचा उपयोग करायचा आहे. अतिशय सोपा आहे. ओके मग काय करणार आपण या ठिकाणी लिहून देतो मी तिथे दिसत नसेल तर या ठिकाणी आपण लिहून देऊ a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b आणि a मायनस b या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं. मग काय करणार बघा तर कसं लिहिणार या ठिकाणी आपण 25m स्क्वेअर आहे अगोदर या 9 ला इकडच्या बाजूला घेऊन हा प्लसचा काय होईल मायनस होऊन जाईल म्हणजे -9 इज इक्वल टू 0. या पद्धतीने अगोदर याची मांडणी केल्यानंतर आता बघायचं या ठिकाणी 25m स्क्वेअर आहे m चा स्क्वेअर दिलेला आहे या ठिकाणी m चा स्क्वेअर दिलेला आहे. आपण काय करू या ठिकाणी 5m स्क्वेअर करू. 5m स्क्वेअर का बघा 5 चा स्क्वेअर 25 आणि m स्क्वेअर m चा स्क्वेअर m. तसंच आपल्याला या ठिकाणी मायनस या 3 चा आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर करून घ्यायचा. 3 चा स्क्वेअर काय तो आपल्याला माहिती 3 चा स्क्वेअर 9. मग आपण या ठिकाणी काय करू एका ब्रॅकेट मध्ये जसं की या ठिकाणी हा तुमचा a आहे हा तुमचा b आहे म्हणजे या ठिकाणी काय a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर या पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अतिशय सोपं. या ठिकाणी आपण लिहून घेऊ की a स्क्वेअर काय आपला a आहे या ठिकाणी 5m प्लस पहिले प्लस करू या ठिकाणी 3 या पद्धतीने घेऊन घ्यायचं आपल्याला. ओके ह्या पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस घ्यावं लागेल म्हणजे या ठिकाणी 5m मायनस 3 आणि शेवटी इज इक्वल टू 0. आता काय करणार ब्रॅकेट ओपन करून घेणार आपण आपल्याला मिळतो 5m प्लस 3 इज इक्वल टू 0 और आपल्याला काय मिळतो त्या ठिकाणी 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. हा प्लस इकडच्या बाजूला आहे मायनस होऊन जाईल प्लसचा मायनस होऊन जाईल म्हणजे 5m इज इक्वल टू हा प्लसचा मायनस होऊन जाईल म्हणजे मायनस 3. तसेच या ठिकाणी हा 5 आणि m मध्ये मल्टिप्लाय होतोय तर हा 5 इकडे येताना डिवाइड होऊन जाईल म्हणजे m इज इक्वल टू -3/5 आपल्याला मिळाला. तसेच आपल्याला पुढे या ठिकाणी तेच करायचं आहे. आपल्याला काय करू आपण 5m - 3 इज इक्वल टू 0 हा -3 इकडच्या बाजूला येताना काय प्लस होईल म्हणजे 5m इज इक्वल टू 3 आणि या ठिकाणी m इज इक्वल टू
3/5 म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळालं -3/5 and 3/5 are roots of the given quadratic equation. या पद्धतीने आपल्याला मिळालं. अतिशय सोपे उदाहरण होते. टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला पुढील क्वेश्चन बघायचा. अतिशय सोपा आहे. यामध्ये 7m² = 21m = 0. आता या ठिकाणी 21 ला ह्या बाजूला घेऊन येऊ अगोदर आपण. मग या ठिकाणी 7m² - 21m = 0. आता या ठिकाणी आपल्याला काय करता येईल? या उदाहरणामध्ये आपल्याला 7m² - 21m दिलेला आहे. जर या ठिकाणी आपण 7m ला जर कॉमन काढून घेतलं आणि 7 3 जर आपल्याला काय मिळतो 21 मिळतो. मग या ठिकाणी आपण 7m ला जर घेऊन घेतलं आणि 7m ला घेतल्यानंतर आता या ठिकाणी आपण काय केलं इथे m घेऊन घेतला. तर 7m * m जर केलं तर आपल्याला 7m² मिळतो. ओके. त्याच पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी. आता इथं आपल्याला 21m कसा मिळेल? जर या ठिकाणी आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 7m * 3 - 3 तर आपल्याला -21m आपल्याला मिळतो. या पद्धतीने आपल्याला घ्यायचं असतं = 0. नंतर काय करूया ना आपण एका ब्रॅकेटमध्ये 7m ला घेऊ कंस बाहेर संख्या आणि कंस आतील संख्या m - 3 = 0. या पद्धतीने आपण घ्यायचं. नंतर ब्रॅकेट ओपन 7m = 0 or m - 3 = 0. या पद्धतीने घेऊन घ्यायचं. आता या ठिकाणी जर या 7 ला जर आपण इथं मल्टिप्लायर इकडे येताना तो काय होऊन त्या ठिकाणी डिवाइडला म्हणजे इथं मल्टिप्लायला म्हणजे 7 आणि m मध्ये मल्टिप्लाय होतोय. इकडे येताना तो काय होईल डिवाइडला म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपण म्हणजे या ठिकाणी m = 0 आपण जर 7 केलं तर जर 0 ला कुठल्याही संख्येने डिवाइड जर केलं तर त्याचं उत्तर काय मिळणार आपल्याला 0 मिळणार म्हणजे m = 0. या ठिकाणी हा 3 या साइडला मायनस आहे इकडे त्यांना प्लस लावून देऊ म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल m = 3 म्हणजे आपल्याला मिळाला 0 and 3 are roots of the given quadratic equation. या पद्धतीने आपण हे अतिशय सोपं उदाहरण होतं हे समजून घेतलं. आता पुढील उदाहरण काय m² - 11 = 0. या ठिकाणी आपल्याला a² - b² = a + b आणि a - b चा उपयोग करून घ्यायचा आहे. अतिशय सोपं आहे. या ठिकाणी काय करणार बघा या उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी m² आहे परंतु या ठिकाणी काय नाहीये m² आहे. समजून घ्या तुमचा a आहे हा तुमचा a आहे आणि हा तुमचा b आहे. a² आहे पण b² आपल्याकडे नाही. आता या ठिकाणी कशा पद्धतीने मिळवता येईल बघा. आपण √2 * √2 केल्यानंतर आपल्याला मिळतं त्या ठिकाणी 2 मिळतो. √3 * √3 3 मिळतो. √6 जर केलं तर आपल्याला काय मिळतो 6 मिळतो. तसेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल समजून घ्या m² या ठिकाणी घेतला आणि या ठिकाणी -√11 काय केलं आपण स्क्वेअर. मग √11² म्हणजे तुमचा हा a मिळून गेला हा तुमचा b मिळून गेला. ओके. या पद्धतीने आपण घेऊन घ्यायचं = 0. आता आपल्याला a + b आणि a - b हे घ्यायचं. मग या ठिकाणी आपण हा तुमचा a आहे हा तुमचा b आहे. मग त्या ठिकाणी आपण काय करणार m + √11 आणि या ठिकाणी एका ब्रॅकेटमध्ये प्लस आहे तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय घ्यायचंय मायनस घ्यायचंय म्हणजे m - √11 या पद्धतीने घ्यायचंय = 0.
मग आता काय करणार, ब्रॅकेट ओपन करणार. मग ब्रॅकेट ओपन करू, m plus root 11 is equal to 0 or m minus root 11 is equal to 0. या पद्धतीने आपल्याला घ्यायचं. मग काय करणार पुढे, हा त्या ठिकाणी या बाजूला इथं प्लसला आहे, रूट 11 प्लसला आहे, तर दुसऱ्या बाजूला जाताना तो काय होईल, मायनस होईल. म्हणजे m is equal to minus root 11 और m हा मायनसचा काय होईल, त्या ठिकाणी रूट 11 प्लस होईल या बाजूला येताना. ओके, मग या ठिकाणी आपण काय करू, m is equal to रूट 11 या पद्धतीने आपल्याला, म्हणजे या ठिकाणी आपण m आपल्याला m मिळाला. m काय या ठिकाणी एक मायनस रूट 11 आणि या ठिकाणी एक रूट 11. मग या ठिकाणी आपण मेन्शन करून घेऊ मायनस रूट 11 and रूट 11 are roots of the given quadratic equation. अतिशय सोपं उदाहरण होते. तर टेक अ स्क्रीनशॉट. तर प्रॅक्टिस सेट 2.2 त्या ठिकाणी पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोन भाग आहेत, ते परिपूर्णरित्या पहा. तर अशा पद्धतीची उदाहरणं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.